बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडुसा, प्रकरण 21. देवळीतल्या मंद जळणाऱ्या दिव्याकडे पाहत तिनं अंग टाकलं. एका कोपऱ्यातला उजेड इतर 3 कोपऱ्यातल्या अंधाराला मागं सारत होता. उभ्या केलेल्या गुडघ्याची भिंतीवर पडलेली सावली कितीतरी मोठी दिसत होती, एखाद्या फणा काढून डोलणाऱ्या भुजंगासारखी. घाबरून तिनं गुडघ्याची घडी मोडली. पाय लांब करून ती विचार करू लागली. आपल्याला अचानक गोड का खावंसं वाटलं होतं? सुपारी एवढा गुळाचा खडा आपण चवीने चघळला होता. पोटावर फिरणाऱ्या हाताला पहिल्यांदाच काहीतरी लागलं होतं. तिचा हात पुन्हा नकळत पोटावरून फिरू लागला. पोटाचं वेगळेपण हाताला जाणवलं. पोटावरून फिरणाऱ्या हाताची 5ही बोटं एकत्रित करून तिनं ओठावर ठेवली. एक नाजूक मुक्का घेतला. झोपली काय ग? धनाजीनं आत येऊन दाराला कडी घालत विचारलं. नाही, म्हणून ती उठू लागली. पड पड, नको उठूस, म्हणत तो तिच्या शेजारी टेकला. कसला तरी विचार करीत असावा असं वाटलं. मग तो तिच्या शेजारी कलंडला. गप्प पडून आढ्याकडे पाहू लागला. पारला त्याच्या कुशीत शिरावंसं वाटलं, पण त्याला ते आवडेल की नाही हा प्रश्न मनात आला आणि मग तिची हिंमत झाली नाही. ते त्याच्या इशाऱ्याची वाट पाहत पडून राहिली. तो डाव्या कुशीवर वळला. तिच्याकडे पाठ करून झोपला. तीही वळली. क्षणभर थांबली. मग स्वतःच त्याच्या अंगावर हात टाकला. छातीची धडधड वाढली. त्याने तिचा हात छातीशी घट्ट धरला आणि तसाच झोपी गेला. पारू तरीही जागीच होती. डोळ्यात प्राण आणून 4 दिवस ज्याची वाट पाहिली, त्याने मात्र डोळे मिटून घेतले आहेत. 4 दिवस मनात साठलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असं वाटलं होतं, पण तेही निरुत्तर होऊन मनाच्या कोपऱ्यात तसेच पडून होते. तिने आपला हात सोडवून घेतला. कूस बदलून डोळे मिटले. एक काळी सावली दबक्या पावलाने आत आली. दाराशेजारी उभी राहून पारूला हाक मारली. पारू, ए पारू, अगाशी झोपलीस काय? कोण? मला नाही ओळखलं? अग, म्या पारू. सुमी आली. का आली असन? धनाजी संग लगीन लावायला आलीय का? पारू खडबडून जागी झाली. उठून बसली. देवळीतला दिवा विझला होता. अंधारात डोळे फाडून फाडून पाहिलं, कुणीच नव्हतं. आपल्याच मनातले विचार आपल्याला झोपू देत नाहीत. काय करावं? उठवावं का धनाजीला? पण एवढा अंधार पडल्यावर आलेत, थकले असतील. उगा झोपमोड कशाला करायची? सकाळी उठल्यावर विचारता येईल असा विचार करून बाहेर गेली. पाणी पिऊन परत आली. पलंगावर आपल्याच मनाची समजूत काढीत बसली. बसून बसून पाठ अवघडल्यावर तिनं पुन्हा अंग टाकलं. आढ्याकडे नजर लावून आठवणींना उजाळा देऊ लागली. लगीन झाल्यावर पहिल्या शिमग्याला आपण 2-3 दिवस माहेरला गेलतो. परत आणायला धनाजी संग सुमी बी आलती. लय हरकली होती. परतीच्या वाटेनं बोलता बोलता म्हणली होती, खरं म्हणजे माझ्या बापूचा मनसुबा होता मला आत्याच्या घरी द्यायचा. पण आत्या म्हणली होती, पोर कुठं लोकाची आहे, कवा बियान पोरला सोडून जाय. समद मनाजोगत होईल असं वाटलं होतं, पर मामाने मोडता घातला आणि तुला आणलं. तेव्हा आपण बी थट्टा करीत म्हणलं होतं, मग या की कवा बी,
घर तुमचंच आहे. पर थट्टा अशी अंगाशी येईल असं वाटलं नव्हतं. खरंच सुमी आली तर काय करायचं? नुसते विचाराने तिच्या जीवाची तगमग झाली. झोप कुठच्या कुठे पळून गेली. धनाजीला जाग आल्यासारखं वाटलं, म्हणून तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तो जागा झाला होता. काय ग, अशी काऊन उठून बसलीस? त्याने तिचा हात हातात घेत विचारलं. अव 4 दिवस कुठे गेलते? काय झालत? तुम्ही तुम्ही काय बी सांगितलं नाही? तो उठून बसला. उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवून म्हणाला, आत्ताच सांगू का सकाळी सांगितलं तर चालल? आत्ताच सांगा. जीवाला लई काचणी लागल्या गत झालंय. बर ऐक. तो सांगू लागला. अपघाताची बातमी 16 आणं खरी आहे. पर त्या 2 बाया आणि गडी वंजारवाडीचे होते. मानमळा फाट्याला गाडी थांबली तेव्हा तिथं मामाची गाडी होती. मामा पाहुणं येणार म्हणून बाजारला गेलता. मग आई आणि मावशी तिथंच उतरून मामा संग गेल्या. हे यशवंतानं म्या इस्पितळात गेलो. तिकडे विचारपूस केली तर ती माणसं जिल्ह्यानं नेल्याचं समजलं. मग म्हणलं जाता जाता मामाला सांगून जावं म्हणून धरणगावला गेलो. तर आई आणि मावशी तिथंच होत्या. अवचित मला पाहून ते बी हरवाडले. पेपरातली बातमी सांगितली. मग समध्याने आग्रह केला, आला आहेस तर 2 दिवस राहून जाय. मग सुपारी मंगळवारी सांच्याला फुटली. पाहुण्याला मुक्कामाला ठेवून घेतलं. बुधवारी जेवणं खावणं करून त्यांना रवाना केलं. मग पारुणं उत्सुकतेने विचारलं. मग काय, पुण्यांदा बुधवारचा मुक्काम. गुरुवारी आई म्हणली, सुमीला 4 दिवस घेऊन जाऊ. मग आमरसाचा घाट घातला. जेवणं खावणं करता सवरता पार उन्ह कल्ली. मामा म्हणला सकाळी दिस उजाडताना जावा. पर यशवंता घायकुतीला आला. मी आबी म्हणलं तुम्ही काळजी करत असाल. मग निघालो. आणि एक, त्या माह्या बांगड्या सुमीच्या हातात कशा? काय नाही ग, खिशात घालून कुठे हिंडायचं म्हणून आईकडे दिलत्या. ती म्हणली सुमीला घाल. पारूच्या मनावरचं डोंगरा एवढं ओझं हलकं झालं. धनाजीच्या गळ्यात हात टाकून तिनं त्याच्या ओठावर ओठ ठेवले. तिला मिठीत ओढून त्यानं चुंबन घेतलं. हलकेच कमरेला हात घालून खाली झोपवलं. पदराचा अडसर दूर झाला. ओठांची मिठी अधिकच घट्ट झाली. त्याचा हात उतावीळपणे चुळीच्या गाठीशी धडपडू लागला. तीही जास्त आडेवेडे न घेता सुटली. उन्नत मधुघट्ट चमळले. धनाजीचा हात त्यांच्यावर फिरता फिरता पारूचं सर्वांग चेतवू लागला. श्वासांचे उसासे गतिमान झाले. तिच्या हातातील बांगड्यांची किणकिण ऐकून खोलीतला अंधार लाजला. एका लयबद्ध धुंदीत हेलकावू लागला. आतुरलेली 2 मनं, असावलेले 2 मधुघट आणि त्यांना धारण करणाऱ्या अतृप्त देहास भिडणाऱ्या रांगड्या देहाने तृप्त करून डोळे मिटले. बेधुंद रंगलेला एक खेळ त्या रात्रीपुरता संपला. गोदाई, धनाजी आणि यशवंता परतल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. एक एक करीत गावकऱ्यांची पावलं रंगरावांच्या वाड्याकडे वळली. कुणी उभ्या उभ्या विचारपूस करून जात होतं, तर कुणी ओसरीत रंगराव आणि गोदाई बरोबर गप्पा मारीत बसलं होतं. जे बसले होते त्यांना चहा पाणी करता करता पारू स्वयंपाकाला लागली होती. धनाजीला मळ्यात जायचं असल्याने त्याचीही घाई चाललीच होती. सुमी नुसतीच आत बाहेर करीत होती, पण तिच्या मनातला आनंद बोलण्या चालण्यातून भरभरून वाहत होता. हळूहळू माणसांची गर्दी कमी झाली. धनाजीने गुरं सोडली. पाणी पाजण्यासाठी बारवाच्या वाटेनं निघाला. सुमीही त्याच्यासोबत गेली. वाटेने जाणारे येणारे त्याच्याकडे मान वाकडी करून पाहत होते. वाटेनं जाता जाता सुमी धनाजीला म्हणाली,
काय अर्धी मुर्दी बातमी वाचून समद्या गावाला येडं केलं? हे समद तुझ्यामुळं झालं. अदुगर पाहुणे येणार म्हणून निघू दिलं नाही आणि मग आमरसाचा घाट घातला. तो कुरकुरला. जाऊ द्यावं, तुमच्या जोडीनं 2 घास खाल्ले. परत कवा ह्यो योग येईल असं वाटत नाही. लय मनात होतं, गळ्यात तुमच्या नावाचं डोरलं बांधायचं, ह्या गावात नांदायचं. पण नशीबच फुटकं निघालं. मनात एक वाट होती, नशीब घेऊन गेलं भलत्याच वाटेनं. बोलताना तिचा गळा दाटला. पदरानं डोळे पुशीत बारवावरून परत आली. पारूचा स्वयंपाक आटोपला होता. धनाजीची मळ्यात जाण्यासाठी लगबग चालली होती. पारूनं त्याला आणि सुमीला न्याहारी दिली. दुपारचा भाकर तुकडा बांधून घेतला. ती मळ्यात जाण्याची तयारी करते हे पाहून गोदाई धनाजीला म्हणाली, धनु, आजचा दिवस पारूला मळ्यात नेऊ नकोस. पाहिजेल तर सुमीला ने संग. कोण ना कोण भेटाया येईल. आल्या गेल्याचं चहा पाण्याचं बघायला लागेल. नेहमीप्रमाणे सासूनं मोडता घातल्यावर पारू हिरमुसली. बरं, नुसतं तिला जाण्यासाठी नको म्हणाली असती तरी चाललं असतं, पण सासूनं सुमीला घेऊन जाण्यास सांगितल्यामुळे ती जास्तच दुखावली. मनावर दगड ठेवून तिनं धनाजी आणि सुमीला वाटेला लावलं. त्यांच्या मागे तीही कपडे धुवायला बारवावर गेली. गाव सोडून गाडी माळ रानावर आली तशी सुमी टुनकर उडी मारून खाली उतरली. भिरभिरणारं वारं तिचा पदर उडवीत केसांच्या बटांशी खेळू लागलं. अंगात वारं भरले हरणे गत ती गाडीच्या मागं पुढं पळू लागली. दम लागल्यानं तिची छाती लोहाराच्या भात्यागत वर खाली होऊ लागली. धनाजी आपल्याकडे पाहतोय की नाही हे चोरट्या नजरेने ती पाहत होती. कोक्कर उड्या मारीत सुमी आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळा नाचवीत धनाजीची गाडी ओढ्याजवळ पोहोचली. ओढ्यातलं खळाळणारं पाणी तिला खुणवू लागलं. सुमे, गाडीत ये, लुगडं वल्ल होईल, गाडीत ये, धनाजीनं सांगितलं. झालं तर होईना का? म्या नाही येणार गाडीत, सुमीनं ठामपणे नकार दिला. मग बस बोंबलत, म्हणून धनाजीनं गाडी पाण्यात घातली. सुमीनं लुगडं वर घेऊन निऱ्या कमरेला खोचल्या. पायानं पाणी उडवीत पुढे जाऊ लागली. मध्येच थांबून दोन्ही हातानं थपाथपा पाणी उडवू लागली. वर उडणारं पाणी खाली येताना तिच्या केसांवर पडत होतं. भुरभुरणाऱ्या बटांना मोत्यावानी लटकत होतं. पाण्याशी खेळता खेळता थोडं वरच्या अंगाला गेली. धनाजी गाडी घेऊन पल्याडल्या कटाशी पोचला होता. ती मान वळवून त्याच्याकडे पाहत पाहत पुढे चालली होती आणि पायाखाली अचानक दगड आल्याने पाय मुरगळला. तोल सावरता न आल्यानं धपकन पाण्यात पडली. आई ग! किंकाळी धनाजीच्या कानावर पडली. मागे वळून पाहिलं तर सुमी पाण्यात पडलेली पाहून त्याला हसू आलं. गाडीतून उतरून तो हसत हसत तिच्याकडे आला. हाताला धरून उठवलं. पुन्हा हसू लागला. खालच्या अंगाला जनावरांना पाणी पाजणारा मुरल्या लांबूनच हे सर्व पाहत होता. एवढा हसाय काय झालं? सुमीनं लटक्या रागानंच विचारलं. हसू नको तर काय करू? बारक्या पोरीवाणी पाण्यात उड्या मारीत बसलीस. गुडघाभर पाणी आहे म्हणून बरं, जास्त पाणी असतं मग वाहून गेली असतीस तर मामाला काय सांगायचं होतं? धनाजीच्या हाताला धरून ती गाडीजवळ आली. भिजून अंगाला चिकटलेलं लुगडं झटकलं. कमरेला खोचल्या निऱ्या सोडल्या. खाली वाकून दोन्ही हातात धरून पिळल्या. ओल्या लुगड्यात तिनं लपवलेला तारुण्याच्या खजिन्याचा ठसठशीतपणा डोळे दिपवीत होता. बघणाऱ्याला मोहिनी घालीत होता. तिथे घुटमळणारी नजर धनाजीनं मान वळवून काढून घेतली. म्हणाला, आवरला असं तर निघाय पाहिजे. मला चढता नाही येणार, जरा हात द्या. हाताला धरून धनाजीनं तिला वर चढवलं. तुमचं उपारणं द्या जरा इकडं. धनाजीनं गळ्यातलं उपरणं काढून तिला दिलं. मुरल्या जनावर हाकीत वाटवर आला. गाडी शेजारी थांबून धनाजीला म्हणाला, काय धनुभाऊ,
पाहुणे कोण आहे? अरे बंडू मामाची पोर आहे. मग जमलं. चालू द्या, चालू द्या, म्हणून मुरल्या हसत हसत पुढे गेला. मान वळून सुमीकडे पाहून म्हणाला, बरं काय पाहुण्या बाय, गाव आवडलं तर चांगला महिनाभर पाहुणचार घ्या, आणि जमलं तर आमच्या दारात बी पायदूळ झाला. काय म्हणाल तर गोडाचं आणि म्हणाल तर वशालाचं जेवाय घालतो. तसं मी धनुची बायको घासपूसच करून घालीन. एकडा यात्री खरं आहे, परत जायला पाय उचलायचा नाही. त्याची वखवकलेली नजर सुमीच्या वल्ल्या अंगावरून ऐसपैस झेपावली. वय, सुमीनं होकार देत पदर सावरला. हँग असं सुमीचा होकार मनात खेळवी तो वाट सोडून चालू लागला. धनाजीने गाडीत बसून बैलांचा कासरा ओढला. सुमीनं त्याच्या उपरण्यानं पाय आवळून बांधला. मुरलेला ओलांडून पुढे जाताना त्याचं गाणं सुमीच्या कानावर पडलं. माळावरलं फूल गुलाबी मनात भरलं या, भिरभिरणार एड वार उराशी धरलं या. हातातील काठी खांद्यावर आडवी धरून त्यानं सूर लावला होता. त्याचं ते खोडील वागणं धनाजीच्या लक्षात आलं होतं. खाली उतरून चांगला तुडवून काढावा असंही मनात आलं. पण का मारलं म्हणून कुणी विचारलं तर काय सांगायचं? तो गाणं म्हणत होता म्हणून मारलं असं सांगितलं तर लोक येड्यात काढतील. मनातला विचार झटकून त्यानं बैलाच्या शेपटीला हात घातला. खडखडत गाडी पुढे निघून गेली. तरी मुरल्या शिळ घालून गाणं म्हणतच होता. जाणाऱ्या गाडीकडे पाहून सवयीनं खवसट हसत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.